अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचा फटका आता भारताला देखील बसतोय। गॅस आणि इंधनचा तुटवडा सध्या जो आहे तो भारतात निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि याचीच आपण एक पुण्यातील एक सिरीज करतोय। ती म्हणजे की आधी सुरुवातीला आपण बघितलं की जे गॅस डीलर असतात त्यांचा तुटवडा त्यांना जाणवला। त्याच्यानंतरनं हॉटेल व्यावसायिक, आज सकाळीच आपण मेसमधील एक बातमी केली जिथे चुलीवर विद्यार्थ्यांना जेवण बनवून एका मालकाने देत होते। आणि सध्या जे घरगुती गॅस आहेत, केंद्र सरकारने जरी त्यांना प्रायोरिटी दिली की घरगुती गॅस जे आहेत त्यांना प्रायोरिटी देऊ, कमर्शियल गॅस जे आहेत ते पूर्णपणे बंद केलेले होते। मात्र या सगळ्यानंतरनं काही बातम्या समोर आल्या, त्या म्हणजे की घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते वेगवेगळ्या गॅस एजन्सीज ज्या असतात तिथं गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मी आत्ता पुण्यातील एकाच अशा गॅस एजन्सीच्या बाहेर आहे। इथे आपल्याला बघू शकतो की आपण इथे गर्दी निर्माण झालेली आहे। मात्र इथून सांगण्यात येते की इथे अशा प्रकारचा कुठलाही गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला नाही आहे। पण इथे गर्दी काय आहे मग हेच आपण इथून जाणून घेऊया। तिथे आपल्यासोबत अधिकारी आहेत तिथे काम करणारे। दादा काय सांगाल, इथं तुम्ही गॅसचा तुटवडा आहे का खरंच? नाहीये। मग हे का म्हणतात आम्हाला गॅस सिलेंडर नाही मिळत? मॅडम तुम्ही कंपनीत जाऊन विचारा प्लीज। पण तुम्ही तर म्हणताय आहे म्हणून। नाहीये, तुटवडा नाही अजिबात। हे प्रसार माध्यमांचं काम आहे, लोकांना फसवत आहेत आणि लोकांना चुकीची माहिती जात आहे। प्रसार माध्यमांकडून की सांगण्यात येते, ते आधीतले अधिकारी म्हणतायत इथे प्रसार माध्यमांकडून अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या पेरल्या जातात। तिथे नागरिक आहेत। दादा काय सांगशील तुला? मी 2 दिवस झालो बुकिंग करतोय, सिलेंडर बुकिंग होईना आणि यांना विचारलं तर हे म्हणतात 6 दिवसांनी ये। का बरं? सिलेंडर संपलाय, त्यांनी म्हणतात पर्याय नाही आमच्याकडे। आता तर ते म्हणतात नाही ते खोटं बोलतात, विचारा ना त्यांना। मी थांबलो नाही तर कार्ड घेऊन। काय म्हणतात तुम्ही? यांचे कर्मचारी सगळे ब्लॅकने सिलेंडर विकतात आणि जे बुकिंग केलेले आहेत ते घरोघरी येत नाही सिलेंडर, आणि इथं आम्हाला पावतीशिवाय सिलेंडर देत नाहीत। बुकिंग आमच्याकडे आहे, बुकिंग केलेलं सगळं, पण ते बुकिंग करण्यासाठी पण लोकांना असं लाईनीत थांबून आता वेळोवेळी आता हे घरकाम करणारे लोक आहेत, काही लोक जॉब सोडून आलेले आहेत, त्यांना अशी गैरसोय देत म्हणतात की माध्यमांकडून अशा बातम्या पसरवल्या जातात। माध्यमांकडनं बातम्या पसरवल्या जातात, तर मग तुम्ही वेळोवेळी घरोघरी सिलेंडर का पोचवत नाही? व्यवस्थित तुमची एजन्सी तुम्ही कामं का करत नाही? आज बुकिंग केल्यानंतरनं जे घरी सिलेंडर येतात ते सिलेंडरच घरपोच येत नाही यांचे। आज बुकिंगसाठी फक्त पावती घेण्यासाठी ही लाईन आहे, आणि ही लाईन कुठल्याही नाही का म्हणजे मोठ्या घराण्यातल्या लोकांची नाही आहे, हे सगळे मागासवर्गीय सामान्य लोकांची गर्दी आहे। पूर्णपणे सामान्य वर्ग आहे। आता सामान्य वर्गाला जर असा कामधंदा सोडायचा आणि इथं थांबायचं यायचं म्हणल्यानंतर काय करणार? किती वेळ झालं थांबले? झालं की आता पाऊण तास झाला असेल मी थांबलो इथं। आणि 5 तारखेचं बुकिंग आहे। 5 तारखेनंतर 3 वेळा आलो इथं, अजून एकदा पण नाही दिलेला। या सकाळी, या दुपारी, या संध्याकाळी, मग हेच करायचं, सोडायचं आणि इथं यायचं आणि इथं थांबायचं। हा काय पद्धत आहे? नक्कीच बघू शकतो की नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण मिळतं। पण अजून मेसेज आला नाही सिलेंडरचा। KYC तुम्ही केले होते का? केलेलं आहे तरी 4 वेळा बुक केलाय, एक पण मेसेज नाही आला यांच्याकडेच। हा नक्कीच आपण यांच्याकडे बघू शकतो की यांच्या म्हणण्याप्रमाणे यांनी 4 वेळा हा गॅस जो आहे तो बुक केलेला आहे, पण यांच्याकडून अजून कुठलाही तसा रिस्पॉन्स जो आहे तो येत नाहीये आपल्याकडं। तुमच्याकडे तुम्ही किती वेळ झाला? अर्धा तासच्या वर झाला। मी 2:10 पासून थांबलेले आहे। तुम्ही KYC केली होती? नाही माहिती आम्हाला केले का तुम्हाला तसे काय मेसेज वगैरे आले? काय नाही आले, नाही आले। मग तुम्ही लाईन बुक केलंय का? केलं, बुकिंग झालेलं आहे। एक मिनिट सोड। हे सोडलं की लॉक होतं अजून। यांचंच आहे का हे? हां, नक्कीच आपण बघू शकतो की इथे एक नागरिक आहे ज्यांनी हा गॅस इथे बुक केलेला आहे, मात्र ह्यांना अजूनही मिळालेला नाही मिळालेला। एकंदरीतच आपण बघू शकतो की ज्या बातम्या येत होत्या की वेगवेगळ्या एजन्सीजच्या बाहेर जी आहे ती नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे आपण दोन्ही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या गॅस एजन्सीच्या बाहेर जिथं आपण उभे आहोत तिथले जे काम करणार आहेत अधिकारी म्हणू शकतो आपण, ज्यांना जे म्हणतात की अशा प्रकारचा कुठलाही तुटवडा जो आहे तो इथे नाही आहे। मात्र दुसरीकडे नागरिक जे आहेत ते इथे म्हणतात की इथे ब्लॅकमध्ये गॅस विकला जातो आहे। तसंच इथं आम्हाला 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, एक KYC केलेली आहे, गॅस बुकिंग केलेलं आहे, तरी देखील आम्हाला गॅस मिळत नाही।
या सगळ्यात नागरिक घाबरलेत का? तर निश्चितच नागरिक घाबरलेले आहेत, पण त्याला घाबरण्याची साथ जी आहे ते या एजन्सीजकडून मिळत असल्याचं पाहायला मिळते. कारण की त्या एजन्सीज ज्या आहेत ते समाधानकारक उत्तरं जे आहे ते या ग्राहकांना देत नाही आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच अशी परिस्थिती जी आहे ती सध्या पुण्यात असल्याचं पाहायला मिळते. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.